2 वर्षापासून पाकिस्तानमध्ये जो अननोन गनमॅन यांच्याकडून जी ठोकाठोकी सुरू आहे ना, ती काही थांबायचं नाव घेत नाही. 2 दिवसापूर्वी बातमी आली की पाकिस्तानचे माजी आर्मी चीफ कमर जावेद बाजवा, जे भारताला सर्वात मोठा शत्रू म्हणत होते, ते अंघोळ करताना बाथरूममध्ये घसरले आणि सरळ ढगात गेले. आणि आता एक बातमी आली 31 तारखेला की पाकिस्तानमधला कुख्यात असा दहशतवादी मौलाना मसूद अझहर, जो ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला थोडक्यात वाचला होता मुरिदकेमधून, त्याचा मोठा भाऊ अनवर ताहीर हा एका मशिदीमध्ये गेला नमाज पडायला. आणि नमाज पडून येता येता एका महिलेशी त्याची गाठ झाली आणि त्याच्या हाताला काहीतरी त्या महिलेने टोचवलं, अशा मीडिया रिपोर्ट मानतात. आणि हाताला टोचवल्याच्या नंतर जो अनवर ताहीर होता हा अंथरुणाला खेळला आणि 8 दिवसानंतर याचासुद्धा कार्यक्रम झाला. गेल्या काही दिवसापासून म्हणजे 2-3 वर्षापासून पाकिस्तानमध्ये जे अननोन गनमॅन आहेत यांचा सुळसुळाट झाला आहे. आणि हे जे अननोन गनमॅन आहेत ना मित्रांनो, हे अननोन गनमॅन पाकिस्तानमध्ये राहणारे जे भारताचे शत्रू आहेत, जे NIAच्या हिट लिस्टवरती आहेत, त्यांना ते ठोकत आहेत.